नामदार वेल बॅटिंग नमस्कार. जाऊया सामना क्रमांक 2 आपण या ठिकाणी संपन्न करण्याच्या प्रयत्नात मात्र आहोत. CSK नेवासा यांच्या विरोधामध्ये निलांजन शनी शिंगणापूर. नाणेफेकीचा कौल जर बघितला तर या ठिकाणी CSK संघाच्या दिशेनं नाणेफेकीचा कौल लागला. टॉस जिंकल्यानंतर त्या ठिकाणी अक्षय जाराड यांनी नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आमंत्रण मिळालंय या ठिकाणी निलांजन शनी शिंगणापूर संघाला फलंदाजीचं. आघाडीची जोडी आशिष हिवाळे आणि विजय लोणारी मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघू शकता. तर पहिला चेंडू अगदी स्विचिटचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघितला. चेंडू बॅटचा संपर्क थोडासा चांगला झाला नाही. त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट गलीमध्ये चेंडूला मात्र रोखलंय. किशोर मिसाळ यांच्या माध्यमामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघतोय आपण. पहिला चेंडू निर्धाव आहे. या दरम्यान काही मान्यवरांचं देखील शुभ आगमन झालंय. थोडासा ओरपीत चेंडू होता. सुरेख फटका आणि अगदीच पहिला खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. हा डीजे धन्यवाद. या दरम्यान तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठित यष्टीरक्षक आणि सर्वात लेजेंडरी खेळाडू 2 मान्यवरांचं आगमन आहे. चेंडू चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी मेजर पांडुरंग गजे आणि आदरणीय नितीन भाऊ बोरुडे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. सुरेख फटका आहे आणि त्या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा मी म्हणेल प्रमोद रक्ताटे तालुक्यातील जॉन्टी ज्यांना म्हणलं जातं त्यांच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर चेंडूचा वेग मात्र कमी केला गेला आणि वेदांत यांच्या माध्यमामध्ये चेंडू गोलंदाजापर्यंत गेलाय बघा. तर धावफलकावर 6 धावा आपण बघतोय. षटक क्रमांक 1 हा स्विच हिट केलाय परंतु वेगळ्या पद्धतीनं डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा आपण त्या ठिकाणी बघतोय. खोलवरचा चेंडू होता. स्विच हिट साठी खूप प्रॅक्टिस करावी लागते बघा कारण हा फटका जितका इफेक्टिव्ह आहे तितका डिफेक्टिव्ह सुद्धा आहे. आशिष हिवाळे ग्लोरियस टच मध्ये बघा अनेक स्पर्धेमध्ये आपण बघतोय. 2025 मध्ये अनेक मैदानं त्यांनी गाजवली. त्यामुळे निलांजन शनी शिंगणापूर संघानं आशिष हिवाळे यांच्यावर खूप बोली लावली बघा. तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये म्हणजे ज्यांचा परिचय देण्याची गरज नाही विजय लोणारी आपण बघतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बेस्ट विरुद्ध बेस्ट आहे. तालुक्यातील 2 बेस्ट खेळाडू बघा. स्टँड अँड डिलिव्हर अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. मनगटाचा वापर केला आणि मनगटची ताकद त्या ठिकाणी दाखवली. पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. हा डीजे धन्यवाद. आता या चेंडूला पूर्णतः खराब सुद्धा म्हणता येणार नाही बघा परंतु विजय लोणारी यांची ॲबिलिटी यांची ताकद आहे कोणत्याही चेंडूला भिरकून देण्याची. नक्कीच एक मागणं षटक या ठिकाणी संपन्न होताना आपण बघतोय. धावफलकावर स्कोर कार्डवर आपल्याला 11 धावा बघायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात आहे. अगदी आशिष हिवाळे आणि विजय लोणारी अर्थात विजय लोणारी यांना जास्त संधी त्या ठिकाणी मिळाली नाही. आदरणीय आकाश भाऊंचं देखील खास नेवाशाहून या ठिकाणी आगमन झालंय. आकाश भाऊंचं देखील स्वागत आहे या ठिकाणी. भरपूर मान्यवर आहेत बघा जे आज आपला बहुमोल वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं खर्च करतायत. त्या सर्वांचं स्वागत. धावफलकावर 11 धावा तर विकी देशमुख
नवीन गोलंदाज यावेळेस बघा, पहिलाच फटका जर बघितला तर फसलेला आहे. चेंडूला उंची मिळाली आणि अगदी पहिल्या प्रयत्नात नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी गोलंदाजाची शैली, मला वाटतं गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप मात्र आलेला आहे. तर गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप आलेला आहे आणि तो आक्षेप योग्य आहे. विकी देशमुख यांना नो बॉल, त्यांचा हा चेंडू नो बॉल, फिकीचा नो बॉल या ठिकाणी दिला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांनी तसा निरोप आमच्यापर्यंत दिलाय. आता संपूर्ण स्पर्धेभर विकी देशमुख यांना गोलंदाजी मात्र करता येणार नाही. अतिशय दक्ष पंच आपण या ठिकाणी बघतोय, विनायक पाटील सर आणि स्वतः दीपकजी पिळगावकर सर. अर्थात फलंदाज सुद्धा आता त्या ठिकाणी नाबाद असणार आहे. हे सुद्धा थोडस भाग्यवान ठरलंय. दिले घेतले. लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा जे आमच्याशी जोडल्या गेले ते सुद्धा बघू शकता. 9+1. आठ धावा आहेत बघा धावफलकावर. 12 आहे, 12 बरोबर, क्षमस्व 12 धावा आहेत या ठिकाणी. तर षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलेलं होतं आणि त्यानंतर आपण षटक क्रमांक 2 ची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बघतोय. किशोर मिसाळ, हलकाचा उर्फी चेंडू होता. कनेक्शन अतिशय सुरेख बघायला मिळतंय आणि त्यांच्या रडार मध्ये आलेल्या चेंडूला मात्र यावेळेस उचलून फेकलंय आशिष शिवाळे यांनी आणि काऊ कॉर्नर मध्ये आपण बघू शकता नामदार चषकाचा एक दमदार षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार, जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. अगदी थोडेसे भाग्यवान ठरले त्या ठिकाणी आशिष शिवाळे. मागील षटकामध्ये अगदी दुसऱ्या षटकाचा ज्यावेळेस प्रारंभ झाला विकी देशमुख यांच्यावर आक्षेप मात्र पंचांनी व्यक्त केला आणि तो यशस्वी आक्षेप होता बघा. आणि त्यांच्या पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी आशिष शिवाळे झेलबाद होते परंतु त्या ठिकाणी नो बॉलची घोषणा झाली आणि आपण आशिष शिवाळे यांना पुन्हा मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 18 धावा आहेत. भव्य स्वागत या ठिकाणी किशोर मिसाळ यांचं केलंय. ओ हो 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 बघा, कमालीची फलंदाजी. बॅकफुटवर आले या ठिकाणी आपण बघितलं, उजव्या एसटीच्या बाहेर जागा होती आणि थोडीशी बॅकफुटवर येत असताना फलंदाजानं स्वतः जागा बनवली आणि या चेंडूला त्याची जागा मात्र दाखवली. अगदी डीप पॉइंट मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या पार जाऊन सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. 22 धावा धावफलकावर आहेत.
यावेळेस मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्या ठिकाणी आपण बघतोय झेल सुटलेला आहे. त्यानंतर धावबादचा सुद्धा त्या ठिकाणी पापा शेख सरांनी प्रयत्न केला, तो देखील विफल राहिलेला आहे. आणि दोन्ही क्षेत्ररक्षक जर बघितले तर नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक आपण बघतोय आहेत आणि दोन्ही चांदे नगरीतील आहे. रोशन आणि धीरज. झेल मात्र सुटलेला आहे. आशिष शिवाळे आज नशीब खिशात घेऊन आलेत. 24 धावा धावफलकावर आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरचा हा चेंडू आपण बघतोय. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू म्हणला जाईल. अर्थात वेगळ्या अपेक्षेनं यावेळेस फलंदाजाने चेंडू सोडला होता. त्यानंतर पंचांकडे सुद्धा त्यांनी बघितलं, परंतु तो चेंडू डॉट आहे. एक निर्धाव चेंडू आपण बघतोय. पुन्हा एकदा आज आशिष शिवाळे म्हणजे काय फलंदाजी चालली बघा. यावेळेस सुद्धा बिटवीन द गॅप हलकी सी दरार और गेंद फरार. रन मिलेंगे 4. चौकार. फटका असा धुवा. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. बोर्ड आणि एक सातत्यपूर्ण फलंदाजी. यावेळेस अगदी लोअर फिल्टर होता आणि या चेंडूला अक्षरशः उचलून फेकलंय. आशिष शिवाळे यांच्या बॅटीतून येतोय एक दमदार शानदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. अगदी बघता बघता 34 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता नवीन गोलंदाज शेख सर अर्थात पापाभाई गोलंदाजी मार्कवर मात्र येत आहेत. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. अगदी जर बघितलं तर या ठिकाणी गोलंदाजीचे ऑप्शन्स आहे, पर्याय भरपूर आहे. अक्षय जराड स्वतः गोलंदाज आहे. प्रमोद रक्ताटे सुद्धा ऍज अ गोलंदाज आपण अनेक स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे. ऑप्शन्स आहे, परंतु या गोलंदाजांचा वापर कसा केला जाईल हे सुद्धा बघावं लागणार आहे. पापा शेख सर अगदी पहिला चेंडू जर बघितला तर कमी गतीचा आपण बघतोय. यावेळेस बघायला मिळाला उजव्या इष्टीच्या बाहेर उर्ध विकेट. गोलंदाजी करीत असताना एक अँगल बनवलाय आणि त्या अँगल नुसार जर बघितलं तर अगदी फलंदाजाला चकवणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या हालचाली प्रेक्षकांचा अगदी पहिल्याच दिवसातील एक मोठा प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे. त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस देखील थोडीशी उंची दिली चेंडूला आणि त्यावर पुन्हा एकदा आडव्या हातानं समाचार घेत आहेत विजय लोणारे. हे पण आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा सूचना आलेली आहे. या अगोदरच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपला नाश्ता घेऊन जायचा आहे लवकरात लवकर. यावेळेस चांगला चेंडू आहे बघा आणि 3 प्रकारचे 3 चेंडू बघायला मिळाले. अगदी सुरुवातीला जर बघितलं तर पहिला चेंडू पापा शेख सरांचा उजव्या इष्टीच्या बाहेर होता, तो मात्र यशस्वी ठरला. त्यानंतर थोडीशी दिशा बदलली यावेळेस पापा शेख सरांनी. विजय लोणारे यांच्या अगदी बुडात चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या चेंडूला उचलून फेकलं गेलं आणि त्यानंतरचा चेंडू डॉट आलेला आहे. यावेळेस बघा एक विजय लोणारी स्पेशल ट्रेडमार्क स्ट्रेट ड्राईव्ह येतोय आणि गगन चुंबी षटकार.
फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन. हा डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. यावेळेस मात्र कनेक्शन ठीक ठाक बघायला मिळालं नाही आणि चेंडून सुद्धा अंतर कापलेलं नाहीये. त्या ठिकाणी रोहित धुमाळ यांनी अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय आणि विजय लोणारे यांची वेगवान फलंदाजी या ठिकाणी मात्र थांबली जाईल. फलंदाज विजय लोणारी बाद. आदरणीय बाबासाहेब पाखरे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. पाखरे साहेबांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. पाखरे साहेब आपलं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. तर 1:44 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता आणि या षटकामध्ये पापा शेख यांच्या षटकाचं पृथक्करण जर बघितलं तर कभी खुशी कभी गम या पद्धतीने हे षटक पुढे चाललेलं आपल्याला बघायला मिळते. कारण या षटकामध्ये चौकार षटकार सुद्धा बघायला मिळाले आणि एक महत्वाची विकेट सुद्धा आपण बघतोय. नवीन बॅटर राहुल गजरे यावेळेस अवांतरची घोषणा आहेत. वाईटची घोषणा आपण बघतोय. बघूया फलंदाज तयार असतील. या ठिकाणी पारितोषिक सुद्धा आलंय. चांगला चेंडू आहे. यावेळेस जास्त जागा दिली नाही. राहुल गजरे ज्यांना तालुक्याचा क्रिस गेल म्हणलं जातं अर्थात नवीन खेळाडू आहे. कारण अगदी नेवासा येथील डीपीएलच्या स्पर्धेमध्ये त्यांना होतकरू फलंदाज म्हणून सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. तर एक डॉट चेंडू बघतोय. या ठिकाणी पारितोषिक आलंय. निलांजन शनी शिंगणापूर संघाच्या कोणत्याही फलंदाजाला सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. या स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक दाते युवा उद्योजक आदरणीय रामेश्वरजी भुतकर पाटलांच्या वतीनं फक्त निलांजन शनी शिंगणापूरच्या फलंदाजांसाठी 45 धावा आहेत. 45 धावा आहेत बघा धावफलकावर. तीन षटका अखेर 45 धावा आहेत. तर स्वतः अक्षय जराड संघ नायक चला डेड बॉलची घोषणा आपण बघतोय. त्या ठिकाणी मृत चेंडूची घोषणा मात्र केल्या गेली. अक्षय जराड टेनिस विश्वातील एक मोठं नाव अगदी जिल्ह्याच्या बाहेर तालुक्याच्या तर आहेच आहे परंतु जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा परराज्यात सुद्धा आपण बघितलं आपल्या तालुक्याचं नाव नेण्याचं काम या आयकॉननं केलेलं आहे. मोठं नाव. संघ नायक देखील आहेत. दुहेरी भूमिकेमध्ये आहेत. सुरेख चेंडू आहे. उजव्या एसटीच्या बाहेर ट्रॅव्हल करणारा चेंडू आपण बघतोय. फलंदाजाला टाटा बाय बाय केलं यावेळेस आणि इष्टी रक्षकाच्या हातात जाऊन लपलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र असणार आहे. हो यावेळेस संयम दाखवला बघा. चेंडूला जवळ येऊन दिलेला आहे परंतु अगदी डीप पॉइंट मध्ये जर बघितलं तर प्रमोद रक्ताडे यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं गेलं. एक सिंगल पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. तर 46 धावा धावफलकावर असणार आहे. षटक क्रमांक 4 चांगली गोलंदाजी झाली बरं का. आतापर्यंत जर बघितलं तर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. कारण पहिला सामना जर बघितला तर 84 धावांचा झालेला आहे. सुरेख चेंडू अगदी वेगावर स्वार झालेला अक्षय जराड या ठिकाणी बघायला मिळतोय. चांगल्या लेंथवर चांगल्या दिशेने ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये जर बघितलं तर एक सिंगल आतापर्यंत खर्च झालेली आहे. धावफलक स्थिर बघायला मिळेल आपल्याला. 46 धावा 46 रन्स. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चेंडू
काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे थोडासा आडव्या हाताने खेळलेला हा फटका आहे. राहुल गजरे यांची स्ट्रेंथ सुद्धा तीच आहे बघा. चौकार मात्र आला नाही. त्या ठिकाणी आपण अर्धशतक पूर्ण होताना बघतोय. चांगला चेंडू आहे यावेळेस, परफेक्ट यॉर्कर, परंतु त्या ठिकाणी अक्षरशः या चेंडूला आपण बघतोय खोदले गेले. अर्थात या फटक्यामध्ये टायमिंग सुद्धा बघायला मिळाला नाही. सिंगल मात्र आपण बघू शकता मैदानाचे, माफ करा 2 धावा अति वेगात, जलद वेगात या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. बघूया अगदी शरीर इष्टकडे फेकलेला चेंडू होता आणि त्यानंतर जर बघितलं तर एक चांगला फटका नक्की खेळला गेला, परंतु या फटक्यासाठी खास क्षेत्ररक्षक तैनात आहे बघा. त्या ठिकाणी प्रमोद रक्ताटे इन ऍक्शन पुन्हा आता आपल्याला बघायला मिळत आहेत. 4 षटकांची होणारी समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फरकावर 53 धावा, 53 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. सुंदर छायाचित्रण आपण आज संपूर्ण सत्रामध्ये बघतोय. 7S महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी. चला फलंदाज बाद आहे परंतु चेंडू खराब आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आहेत आणि दोन्ही पंचांचे वेगवेगळे सिग्नल आपल्यापर्यंत पोहोच केले गेले. पहिला चेंडू जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये मात्र खराब घोषित केला गेलाय, परंतु त्या ठिकाणी आपण बघतोय धावबादच्या स्वरूपामध्ये आशिष शिवाल यांना परतावं लागतंय. एक मोठ्या विकेटचं पतन. शफल लाईनचा जास्त वापर आपण बघितला त्या ठिकाणी आशिष शिवाल यांनी केलाय. कमालीचं यष्टीरक्षण बघा, कमालीचं लाजवाब अक्षय जाराड. नवीन फलंदाज सूरज सातदिवे मार्गक्रम करतायत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. याही वेळेस थोडीशी उंची दिली होती. चेंडू टप्पा पडल्यानंतर कट झाला. बॅटेचा स्पर्श सुद्धा त्या ठिकाणी होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षकापासून दूर आपण बघतोय यावेळेस झेल पडलाय. अर्थात त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगल सुद्धा अगदी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. 55 धावा फलकावर आहेत. अगदी फलंदाजांना बांधून ठेवणारी गोलंदाजी या ठिकाणी करतायत पापा शेख सर. मागील षटकामध्ये सुद्धा आपण बघितलं त्या ठिकाणी एक मोठं यश त्यांनी मिळवून दिलंय संघाला. एक विकेट आहे त्यांच्या नावावर. यावेळेस देखील एक चांगला ड्राईव्ह, जमिनीला समांतर खेळला गेलेला फटका. पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत दोन्ही बॅटर्स. धाव फलकावर 56 अब तक 56 धावा बघतोय आपण. सूरज सातदिवे चांगले फलंदाज बघा, चांगले अष्टपैलू खेळाडू आहे तालुक्यातील. दूरवरून मारण्याचा प्रयत्न होता बघा आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित धुमाळ
डाऊन द बॉल आपण बघितले आले आणि एक अप्रतिम झेल त्यांनी पकडलेला आहे. फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. सोना 7 दिले. वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. तर 56 धावा धावपळकावर आहेत. 3 विकेटचं पतन आणि त्यानंतर सचिन ढिके एक तालुक्यातील शैलीदार फलंदाज अगदी ज्यांची कलात्मक फलंदाजी बघण्यासाठी अनेक क्रीडा रसिक गोळा होतात. सचिन ढिके मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. षटक क्रमांक 5 पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपण बघतोय अगदी 2 विकेट्स या षटकामध्ये पापा शेख सरांनी मिळवलेले आहे. चांगलं विरेचन करतायत. फलंदाजांच्या पाठलाग करणारे अनेक चेंडू त्यांनी या सत्रामध्ये फेकलेले आहेत. परिवर्तन ही सृष्टी का नियम आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू आलेला नाही आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कारण त्या ठिकाणी आपण बघितलं क्षेत्ररक्षकाचं थोडंसं अस्तव्यस्त कामकाज आपल्याला बघायला मिळालं आणि काही क्षणात दोन्ही बॅटर्स या ठिकाणी 2 धावा पूर्ण करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. 58 धावा 58 रन्स ऑन अ बोर्ड. यावेळेस फ्लाईट दिली होती आणि आपण बघतोय सचिन यांनी या चेंडूला लॉफ्ट केलंय. सचिन यांच्या बॅटीतून येणारा नामदार चषकाचा हा पहिला षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. धन्यवाद डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. आपण सर्व आनंद घेत आहोत या ठिकाणी माननीय नामदार चषक 2025 पर्व क्रमांक 3 आणि नेहमीप्रमाणे अर्थात युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना आपण बघतोय या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं गेलं. अगदी स्पर्धेचा पहिला दिवस एक रंगारंग उद्घाटन सोहळा आपण बघितला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी वाढदिवस सुद्धा साजरा केलेला आहे आणि त्यानंतर क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी सुरू झाला. पहिला विजय जर बघितला तर जगदंब सोनई संघानं एकतर्फी विजय साजरा केला. दोन्ही माध्यमामध्ये त्यांची वरचढ कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी च्या बळावर आपण बघितलं सोनई संघानं पहिला विजय या स्पर्धेचा साधलेला आहे. तर या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र आपण CSK नेवासा यांच्या विरोधामध्ये निलांजन शनी शिंगणापूर बघतोय. प्रथम फलंदाजी करीत असताना षटक क्रमांक 5 प्रगतीवर असताना आपण बघतोय ओहो हो हो सचिन ढिके काय फलंदाजी बघा. अगदी एक दमदार फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय आणि लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. 70 धावा आहेत. 70 धावा आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तर 5 षटकांची झालेली समाप्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. थोडीशी घाई करायची बरं का कारण आज सामन्यांना थोडासा उशीर झालेला आहे त्यामुळं
सौरभ वायकर गोलंदाजी मार्कवर आहे. हे चित्र तुम्हाला फक्त सोनईतच बघायला मिळेल. सौरभ वायकर गोलंदाजी मार्कवर आहे. शेवटचं षटक असेल. पहिला चेंडू आहे. वेग चांगला होता, दिशा मात्र खराब बघायला मिळाली. त्या ठिकाणी आपण बघतोय दीपक पिळगावकर सरांची अवांतरची घोषणा त्या ठिकाणी झाली. एक धाव मात्र या ठिकाणी मिळालेली. 71 धावा आपण बघतोय धावफलकावर पूर्ण केल्या गेल्या. शेवटचं षटक हे महत्वपूर्ण षटक असेल आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर दोन चांगले फलंदाज सुद्धा आहे बघा. राहुल गजरे फुलटॉस आहे. नो बॉल सुद्धा यावेळेस आपण बघू शकता घोषणा केल्या गेली. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय बिमरचा. अगदी पंचांनी ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. 73 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. तर फलंदाजासाठी सुवर्ण संधी सुद्धा असेल. आणि फ्रीडचा इशारा सुद्धा आपण बघतोय त्या ठिकाणी दिला गेलाय. सचिन डिके मागील षटकामध्ये आपण बघितलं शेवटच्या 2 चेंडूंवर पाठोपाठ 2 षटका त्यांनी खेचलेले. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पायाच्या दिशेनं शरीरयष्टीच्या दिशेनं फेकलेला चेंडू. थोडस फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी त्या ठिकाणी आपण बघितलं सचिन यांनी थोडासा मनगटाचा वापर केलाय. चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलून दिलंय आणि त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा पूर्ण करतायत. 75 धावा 75 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 6 शेवटचं षटक. हो इनसाइड आउट आपण बघतोय आणि क्षेत्ररक्षकाची कमाल सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतंय. प्रमोद रक्ताडे. मी अगोदर सांगितलं त्यांना जॉन्टी का म्हणलं जातं. एक कमालीचा क्षेत्ररक्षक आहे. चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून तालुक्यामध्ये ज्यांची ओळख आहे. तर 2 धावांचं रक्षण आणि 2 धावांचं नुकसान मात्र मैदानाच्या आतमध्ये होताना आपण बघतोय. धावफलकावर 77 धावा. यावेळेस देखील थोडासा पुढे आलेला चेंडू होता परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघा. हे महत्वाचं आहे. अगोदर जर बघितलं तर त्या ठिकाणी 2 धावा आपण बघितल्या अतिशय वेगात पूर्ण केल्या गेल्या. 79 धावा बनवल्या गेलेल्या आहे. मागील सामन्यामध्ये जर बघितलं तर 84 धावा बनवलेल्या होत्या. 85 धावांचं लक्ष होतं. याही सामन्यामध्ये आपण बघू शकता 79 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहे. अजूनही 3 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये 20 धावांची मॅरेथॉन खेळी सचिन डिके जिचा आपण सर्व आनंद घेतोय. एक जबरदस्त खेळ. चेंडू चांगला होता. यावेळेस मात्र फलंदाजाला चकवणारा चेंडू आपल्या सर्वांना बघायला मिळाला. गोडल्यांच्या थोड्याशा पुढे फेकलेला हा चेंडू. यावेळेस मात्र डॉट चेंडू शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहे. सौरभ वायकर शेवटचं षटक हाताळताना आणि यावेळेस चेंडूला उडवलंय. चेंडूला आसमान दाखवलंय आणि आकाश मार्गे जाणारा हा चेंडू मैदानाच्या पार. दमदार शानदार षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. 85 धावा धावफलकावर आहेत बघा. तर शेवटचा चेंडू असेल बघा मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका आहे. संधी नाही. बिटवीन द गॅप. खणखणीत दणदणीत चौकार. सीमा रेषा भेदून आरपार हा गेला चौकार. प्रॉम्प्ट इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर मान्य संदीप शेठ लोंढे यांचा सनसनीत
निर्धारित 6 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. बनवल्या गेल्या तब्बल 89 धावा आणि विजय लक्ष्य 90 धावांचं हे थोडंसं अवघड लक्ष आपण बघतोय ठेवलेलं आहे. CSK बोले ना कोणाला तरी नेवासा फाटा संघासमोर लाईनीत या लाईनीत. बॉक्स कुठे बॉक्स ए ऋषी बॉक्स अगदी या ठिकाणी आपण बघितलं लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा आपण बघू शकता अक्षय किशोर पापा शेख सौरभ यांनी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. अक्षय यांनी या ठिकाणी 19 धावा खर्च केल्या तर किशोर मिसाळ यांच्या एका षटकामध्ये 23 धावा खर्च झालेल्या आहे. पापा शेख मात्र 2 षटकांमध्ये 28 धावा खर्च करतायत. 2 विकेट्स त्यांना मिळाल्या. तर सौरभ यांच्या शेवटच्या षटकामध्ये आपण बघितलं 19 धावा मात्र खर्च झालेला आहे. तर सर्वात यशस्वी गोलंदाज जर बघितलं तर अक्षय जराड यांच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अर्थात त्यांना बळी मात्र मिळाला नाही. फलंदाजीमध्ये आपण बघितलं सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, परंतु सरता शेवटी जर बघितलं तर सचिन डिके यांची एक वेगवान खेळी आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचे परिणाम आपण बघितले. 89 धावा निरंजन शनी शिंगणापूर संघाने या ठिकाणी बनवल्या आणि एक 90 धावांचं मोठं लक्ष्य CSK नेवासा फाटा संघासमोर मात्र ठेवलेलं आहे. सुंदर संचलन आपण बघतोय. अगदी आता आपल्या तालुक्यामध्ये कोणालाही सांगण्याची गरज नाही, कारण क्रिकेटचा पहिला नियम शिस्त. जो संघ शिस्त पाळत नाही तो संघ सुद्धा जीवनात यशस्वी होत नाही. तर शिस्त या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत सर्व संघांची बघायला मिळाली. 90 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू मात्र केला जाणार आहे. तर अगदी 90 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू केला जाईल. पहिला चेंडू अगदी पडण्या अगोदर आपल्यापर्यंत एक नवीन आवाज जोडला देखील जाणार आहे. मी मात्र विश्रांती घेतो, तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. बघत राहा माननीय नामदार चषक 2025 आणि मी आमंत्रित करेल आदरणीय शाहरुख पठाण सरांना. हॅलो हॅलो दोन्ही संघाचे 12वे खेळाडू चला. 12वे खेळाडू चला दोन्ही संघांचे. एबा 12वा खेळाडू जर नसेल तर पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. याची नोंद आपण सर्वांनी घ्या. नामदार चषक 2025 अर्थात आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली दुसरी लढत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये, एका बाजूला CSK नेवासा आणि दुसऱ्या बाजूला निरंजन शनी शिंगणापूर. हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहे. यावेळेस पहिलाच बॉल आक्रमण केले हवेत आहे.
आणि बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. अक्षय झराडचा पहिला तडाखा, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी शॉर्ट बॉलचा वापर इथे सरप्राईज करण्यात आलाय. पुनरागमन केलं जात आहे. आघाडीची जोडी तुम्ही पाहताय. एका बाजूला अक्षय झराड, एक वलयांकित नाव, एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं, आणि नेवासा तालुक्यातील फत्तेपूर या गावचा खेळाडू. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. आघाडीची जोडी अक्षय झराड आणि प्रमोद. तर पहिलं षटक संकेत इथे टाकताना दिसत आहेत. यस, निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर. मोठं लक्ष आहे, मोठं टार्गेट आहे, आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जाणार ते देखील बघणं बरंच महत्वपूर्ण आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला एक्स्ट्रा कव्हरला. अजून एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. अक्षय झराडच्या बॅटमधून षटकारानंतर एक चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकता. आखूट टप्प्याचा बॉल थोडासा बाहेर जाणारा आउटसाइड द ऑफ होता जरूर, परंतु त्यावर आक्रमण चढवण्यात आलंय. बॉल हवेत आणि वाह, ओ हो 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 हो, इथे हे प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळाले. जेल झाला होता, परंतु शेवटच्या क्षणी तुम्ही बघितलं ना तर आपला तोल सावरण्यासाठी बॉलला थोडस आतमध्ये टाकलं, परत बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले पहा. एक पाय थोडासा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता, त्यामुळे बॉलला आतमध्ये टाकलं, परंतु थोडासा दूर पडला तो तिथे. क्षेत्ररक्षक होते विजय लोडारे यांना आपण बघतोय. काय फिल्डिंग केली आहे. हा जर झेल झाला असताना तर या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल असता. प्रयत्न खूप चांगले पाहायला मिळतात. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आले आणि अक्षय झराडला इथे एक लाईफ लाईन मिळते. फलकावर 12. अक्षय झराड आणि प्रमोद ही आघाडीची जोडी आहे. पहिलं षटक घेऊन संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अक्षय झराड इन ऍक्शन आहेत. सेफ आहे, बॉल अडवलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावफलकावरती 12 धावा आपण बघू शकता. 90 धाव्यांचं एक मोठं लक्ष आहे. फुल टॉस बॉल बॅटवरती आला नाहीये. यष्टीरक्षकाने केली आहे चूक. मला वाटतंय क्लीन बोल्ड झालेत. क्लीन बोल्ड इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. फुलटॉस बॉल बॅटवर आला नाही. चेंडूनं थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिथे पहिला धक्का बसलाय प्रमोदच्या रूपामध्ये. फुलटॉस बॉल बॅटवर आला नाही आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले, मुख्य पंच देखील. न्यू बॅटर नवीन फलंदाज हे देखील एक चर्चेतलं नाव आहे. रोहित धुमाळ यांना तुम्ही पाहणार आहात फलंदाजी करण्यासाठी. आज अक्षय सोबत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक भागीदारी करावी लागेल, कारण 90 धाव्यांचं एक मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. आणि या 90 धाव्यांचा पाठलाग करत असताना
पहिला हादरा बसलाय संघाला. त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेट, बॉलला हलक्या हाताने स्टिअर केलंय. शतरक्षक आहे तिथे, बॉलला अडवण्याचं काम करतायत, धाव मिळणार नाहीये. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर गोलंदाज संकेत चांगली सुरुवात करताना पाहायला मिळालेत. अक्षय जराडला रोखावं लागेल. दुसऱ्या बाजूला रोहित धुमाळ या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. जरी 90चं टार्गेट असलं बनवलं जाऊ शकतात. चांगला फटका आहे, इनफिल्डला क्लिअर केलंय. बॉल मार्गस्थ होतोय. एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. नामदार चषक, चौकार. पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. खूप चांगला फटका. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा. पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. ओव्हर संपली. ओमकार बेल्लेकर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावर 16 धावा, 1 गडी गमावल्यानंतर सुरुवात चांगली राहिली आहे. 90 धाव्यांचं लक्ष आहे आणि या 90 धाव्यांचा पाठलाग करत असताना काय दमदार सुरुवात राहिली. अक्षय जराड यांच्या माध्यमातून रोहित धुमाळ यांनी देखील एक चौकार ठोकलाय. ओमकार येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय, हुक केलाय, परंतु बॉल जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे धावा 2 मिळणार आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण अक्षय जराडला पाहतो. प्रचंड मागणी आहे आता या खेळाडूला. ॲज अ आयकॉन म्हणून, ॲज अ आयडल म्हणून सातत्यानं अनेक मोठ्या स्पर्धा खेळताना आपण त्यांना पाहिलं. नुकतंच DPL मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळवला. अंबिका चषक ही ऑल इंडिया ओपनची स्पर्धा झाली, तिथे देखील आम्ही याची देही याची डोळा त्याचा खेळ पाहिला. तिथे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला मिळवला. अशा अनेक स्पर्धा आहेत. शिर्डी प्रीमियर लीग असेल, नांदुरकीमध्ये असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये त्याची उल्लेखनीय कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. आहे नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचा हा खेळाडू मैदानावरती स्ट्रायकर इनकडे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॉल मात्र फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय जराडचा अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले, शॉट अँड पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल. खूप चांगला फटका. धावसंख्या वाढली आणि पुढे जात असताना परत एकदा बाहेर जाणारा बॉल. वाह, अप्रतिम, मॅग्निफिसंट, ब्रिलियंट, दर्जेदार, आउटस्टँडिंग फटका. अक्षय जराडच्या बॅटमधून अजून एक षटकार. छेराद. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. मी अगोदरही उल्लेख केला. ऍक्शन रिप्ले पहा. बाहेर जाणारा चेंडू होता, बॉल पर्यंत गेले आणि त्यानंतर हा फटका सजवला अक्षय जराडने. ही ओळख आहे अक्षय जराडची. खूप चांगल्या पद्धतीने तो फलंदाजी करतो. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, चेंडूच्या गुणवत्तेवर फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. शॉर्ट बॉलचा वापर, पुढच्या एकदा बॉलला हवाई सफर घडवली, परंतु इकडे हिट विकेट देखील होताना पाहायला मिळालेत. फटका चांगला खेळला होता. डोक्याला हात लावलेत की काय घडलंय हे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपल्याला जरूर बघायला मिळेल आणि हे बघावंच लागेल. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. मोठी विकेट मिळाली आहे. पहा, हा फटका खेळत असताना बॅट लागली स्टंपला, यष्ट्यांवर बॅट आदळली आणि तिथे अक्षय जराड स्वतःवर नाराज आहेत.
निराश, हताश, हतबल होऊन जड पावलांनी मैदान त्यांनी सोडलेलं आहे. कारण ही मोठी विकेट आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठं यश मिळालंय खरं तर. कारण पहिल्या इनिंगमध्ये या संघाने 90 धावा बनवलेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये या संघानं बॅलन्स मोठा जमवलेला आहे. परंतु या दुसऱ्या धाव्यांचा पाठलाग करत असताना टीट फॉर टॅट प्रत्युत्तर तसंच दिलं, पलटवार तसंच केलं होतं इथे फलंदाजी करणाऱ्या सीएसके नेवासा संघाने. परंतु इकडे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये अक्षय जराची विकेट देखील मिळाली आहे. चांगला फटका आहे, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आल्याबरोबर एक दर्जेदार स्ट्रोक सौरभ वायकर यांच्या बॅटमधून. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. चांगला फटका इथे सौरभ वायकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यावेळेस बाहेर जाणारा बॉल पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. मुख्य पंच म्हणून दीपक पिळगावकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडकडे आपण विनायक सरांना पाहतोय. सोलापूरवरून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तिसरे पंच आमचे अमितजी पंडित सर आहेत. ते शिरूरवरून या स्पर्धेच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत. तर 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट आपल्या स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहू शकता. वेगवेगळ्या अँगल्सने आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. धावफलकावर 37, 2 गडी बाद आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला हलक्यानं स्टिअर करण्यात आलं. एक सिंगल घेण्याचा मानस आहे. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 38 धावा. ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. 90 धावा बनवायच्यात सीएसके नेवासा संघाला आणि या 90 धावा बनवत असताना 2 ओव्हर नंतर 38 धावा बनवल्यात. 2 गडी गमावलेत. शेवटचे बॉल आता शिल्लक राहिलेत. 24 बॉल आणि 52 रन. 24 चेंडू आणि 52ची अजूनही गरज. दिवेट डीजीला संधी. शक्ती संपली. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या 2 षटकानंतर एकंदर धावसंख्या 38 झाली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 90 धाव्यांचा प्रतिकार करायचा आहे. 90 धाव्यांना उत्तर द्यायचंय आणि ते उत्तर देण्यासाठी जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 38 धावा बनवल्या गेल्या. 2 गडी गमावले गेलेत. ओव्हर नंबर 3 कडे आपण जाणार आहोत. सागर दरंदले येतात गोलंदाजी करण्यासाठी. 24 बॉल शिल्लक आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 52 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगला फटका, खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा बॅटिंग टीमला. 4. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवते यांचा सनसनीत चौका. जरा समोर देखील लक्ष आपण देत चला. एक धाव इथे परिपूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 43 धावा दरम्यानच्या कालावधीत शुभ आगमन होतंय. राम डोहसचे सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर बोरुडे साहेब यांचं शुभागमन इथे होतंय. ज्ञानेश्वर बोरुडे साहेब आपण आलात, आपलं मनस्वी स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. यावेळेला वेगळा प्रयत्न, थोडासा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या 43 झाली आहे. आपल्या सर्वांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ आज सोनईमध्ये, आज नेवाशामध्ये नामदार चषक ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहे. 12 संघांचा समावेश असणारी स्पर्धा. आज पहिला दिवस. यावेळेस कमी गतीने टाकला होता. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर देखील वळालाय. सागर दरंदले आपल्या बोटांची जादू दाखवताना पाहायला मिळत आहेत. चेंडूवरून बोटं फिरवली आहेत. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. लेग स्पिन केलाय. समोरून बॉल थोडासा हलकासा वळाला.
यावेळेला हवेत चेंडू आहे, फटका इथे फसतोय, कॅच कॅरी करण्याची संधी आणि यस टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेटचं बतड होईल आणि फलंदाज क्रमांक 3 रोहित धुमाळ बॅक टू द डगआउट. ए डीजे अरे लका वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. चला थोडीशी टीम मीटिंग्स देखील टाळायची. पहिल्या क्रमांकासाठी 55,555 रुपयांचं पारितोषिक आहे. उदयनदादा घडाख पाटील मित्र परिवार. दुसऱ्या क्रमांकासाठी 35,555 रुपयांचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलंय रामेश्वर भूतकर यशस्वी उद्योजक. तृतीय क्रमांकासाठी 25,555 रुपये महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे अल्लूभाई इनामदार. चतुर्थ क्रमांकासाठी 15,555 सदस्य सोने ग्रामपंचायत आदरणीय प्रकाश भाऊ शेटे. या सर्व बक्षीसदात्यांचा विशेष आभार आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे शिल्पकार आणि अध्यक्ष नेवासा तालुका क्रिकेट असोसिएशन तथा माजी सरपंच सोने ग्रामपंचायत आदरणीय उदय आबा पालवे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय. फुल टॉस बॉल बिटवीन द गॅप खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. बॉलवरती पोहोचतायत तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. आता फलंदाजी करणारा संघ थोडासा दबावामध्ये आहे, कारण अक्षय जरारची विकेट जी मिळाली, अक्षय जरारची विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा थोडासा आत्मविश्वास मनोबल उंचावलं आणि त्यानंतर गोलंदाजी करणारा संघ देखील चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला, मिड विकेटला बॉलला खेळले, हवाई सफर घडवली आहे आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, धावा इथे मिळतील 6. तगडा प्रहार, षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी दणी षटकार षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. रोहित धुमाळ बाद झाला, रोहन धुमाळ आला आणि हा रोहन धुमाळ देखील गोलंदाजांचा कर्दन काळ आहे. त्यांना देखील एक षटकार ठोकलाय. 3 ओव्हर समाप्त झाल्या. 3 ओव्हर नंतर 3 गडी बाद 51. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली संपली. अठरा बॉल शिल्लक, 51ची आवश्यकता. पुढे टाकला होता, चांगला फटका ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक मात्र डीपमध्ये बॉलवर थेटायचा प्रयत्न करतात. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. सौरभ वायकर चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मानो खरगोश की तेजी. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली. पुढे जाते. धावफलकामध्ये बदल होत असताना 53 धावा. मॅचचं समीकरण बदललंय. 17 बॉल 37 रन. नेवासा तालुक्यातील मानाची स्पर्धा आजपासून स्पर्धेचा प्रारंभ झालाय. यावेळेस देखील ड्राईव्ह केल्या, परंतु क्षेत्ररक्षक इथे झेल झालाय आणि अजून एक गडी बाद होताना पाहायला मिळतोय. सौरभ वायकर आउट. बॅक टू द डगआउट. दांडी दांडी
सौरभ वायकरची विकेट आली आहे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर लोवर फुल टॉस होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये शॉट सिलेक्शन थोडंसं खराब राहिलं आणि क्षेत्ररक्षकाला फ्री होम डिलिव्हरी दिली आहे तिकडे. घरपोच सेवा, त्याच्या हातात बॉल, त्यानं पकडला झेल आणि चौथा फलंदाज होतो इथे फेल. यावेळेला समोर खेळलाय, चांगला फटका आपल्याला बघायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाणार आहे. एक धाव परिपूर्ण करण्यात आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आहे आणि 2 धावा देखील पूर्ण झाल्या. धावसंख्या तुम्ही जर पाहिले तर 55 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. मॅचचं समीकरण प्रत्येक बॉल नंतर जाते, समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदललं जाते. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 35 धाव्यांची गरज आहे. पुढे टाकलेला बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. यावेळेस एकच धाव मिळते. आपण मागच्या वर्षीचा विचार जर केला, आपण गत वर्षीचा विचार जर केला तर एवढ्या धावा मागच्या वर्षी झाल्या नाही. मागच्या वर्षी 75 संख्या पाहायला मिळायची, परंतु यावर्षी पहिल्याच मॅच मध्ये 80 पेक्षा जास्त धावा झाल्या. म्हणजे यावर्षी धाव्यांचा अक्षरशः पाऊस पडणार इकडे, यात शंका नाही. आणि या दुसऱ्या मॅच मध्ये देखील तब्बल 90 धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलंय सीएसके नेवासा संघासमोर. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढलंय. बॅकवर्ड पॉइंट बॉलवर येणार आहे. रिटर्न चांगला होताना दिसतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. 1च्या मदतीने धावत संख्येमध्ये बदल होणार आहे. धावफलकावर 57 धावा, षटक क्रमांक 4चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. सीएसके नेवासा एका बाजूला तर निलांजन शनी शिंगणापूर हे 2 संघ लढतायत इकडे. विजयासाठी प्रयत्न सुरू आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. एक धाव मिळाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 58, 4 गडी बाद आहेत, 12 बॉल शिल्लक आहेत आणि 32 धाव्यांची गरज आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. प्रतिषटक आता 16च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्यात, कारण 12 चेंडू आणि 32ची आवश्यकता आहे. 12 बॉल 32ची गरज. कशा पद्धतीने मॅच पुढे जाणं होऊ शकतात. या मैदानावर या धावा झालेल्या आहेत. झालेल्या आहेत. 4 गडी बाद आहे. क्लीन बोल्ड, विकेटचं बटन. चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध आणि फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने त्या वाकवल्या. अजून एक विकेट. विकेट आली आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 बॉल 32ची गरज. आकाश आलेत फलंदाजी करण्यासाठी. मॅच थोडीशी दूर चालली आहे. पराभवाचे काळे ढग आहेत आता फलंदाजी करणाऱ्या संघावर. 11 चेंडू आणि 32 होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट ठेवावं लागेल की नाही या धावा मी बनवणार आहेत, त्या पद्धतीने खेळावं लागेल. कारण आज आकाशला संधी आहे, आज रोहन धुमाळला संधी आहे हिरो बनण्याची. जर 11 चेंडूंमध्ये 32 धावा त्यांनी जर बनवल्या ना तर आज चर्चा होईल या 2 खेळाडूंची नेवासा तालुक्यामध्ये. त्यामुळे या 2 खेळाडूंना खेळावं लागेल. पुढे टाकलेला चेंडू होता, परंतु इकडे सागरच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं नाहीये. 22च्या मदतीने ही धाव आली आहे. सागर यांनी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत. फलंदाजांना बंदिस्त ठेवलं, फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न त्यांचा जो यशस्वी राहिलेला आहे. अगदी ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे गोलंदाज क्वचितच आपल्याला बघायला मिळत असतात. चांगला लेग स्पिन करतायत. याच मैदानावर लहानाचे मोठे झालेत. या मैदानाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. यावेळेला फ्लाइट अँड डिलिव्हरी बॉल हवे ते फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, टेकन व्हेरी गुड कॅच. अजून एक विकेट. फलंदाज बाधून परत आहेत. संकेत माकोणे विजयाचे संकेत देत आहेत. अजून एक विकेट आउट होताना पाहायला मिळते. गॉन. यावेळेला स्वीप केला. वा, रिव्हर्स फॉलोविंग स्वीप केला होता, परंतु तिथेही क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेट आली आहे. रोहनने कॅच पकडलाय. बाप्पा शेख बाद झाले. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. फटका खूप चांगला खेळला होता. फटका खराब नव्हता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि या विकेट येताना आपल्याला बघायला मिळाली आहे. पाहूयात गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. धीरज आले. धीरज जावळेसाठी एक बक्षीस आलंय. धीरज जावळे यांच्या याच पुढच्या प्रत्येक षटकाराला उदयनदादा गडाख मित्र परिवार नेवासा यांच्याकडून 100 रुपयांचा पुरस्कार आहे. चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. एक टप्पा घेत बॉल वेगात जाईल. सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत. 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. विकेट जरी गेल्या असल्या परंतु मॅच अजूनही फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. धीरजने आल्याबरोबर चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात केली आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या आतापर्यंत झाली 69. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 21 धाव्यांची आवश्यकता. तर गोलंदाजी करण्यासाठी सूरज सातदिवे यांना पाचारण करण्यात आलंय. परंतु समोर जर पाहिलं तर आकाश आहेत. धीरज यांनी 2 चेंडू खेळले, 10 धावा बनवल्या. सीएसके नेवासा एका बाजूला आहे तर निलांजन शनी शिंगणापूर एका बाजूला आहे. एका बाजूला नेवासा तर दुसऱ्या बाजूला शिंगणापूर. या अगोदर कांगणे विरुद्ध सोने मॅच पाहिली. सोनेने विजय मिळवला. इथे कोण विजय मिळवणार? यावेळेला पहिलाच बॉल हवेत तर खेळलाय. फटका इथे थोडासा मिसटाईम आहे, परंतु तिकडे एकच धाव घेण्याचा मानस आहे. एकच धाव परिपूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धीरज आता स्ट्राईकवर आलेत आणि धीरज आता जबाबदारी घेत आहेत. या अगोदर त्यांनी सिद्ध केले स्वतःला. 5 चेंडू आणि 20 धावा अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. नामदार चषक आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढे टाकलेला बॉल होता, चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवत आहेत. रिटर्न येईल तोपर्यंत फलंदाज आपल्या घरामध्ये पोहोचू शकणार नाहीये. आकाशला माघारी जावं लागतंय. आकाश आउट. बॅक टू द डगआउट. दांडी 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 गुल हॉटेल दर नवीन फलंदाज वेदांत येतात आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला बॉल होता. तिथे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आलेला आहे. सामन्याचं समीकरण बदललंय.
आता चेंडू शिल्लक राहिले 3 आणि धावा बनवायच्या 19. 3 चेंडू 19 धावा. सीएसके नेवासा संघाला ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे, परंतु शिंगणापूरचं कौतुक करावं लागेल. बॉल हवेत खेळलाय. धीरजचं परत एकदा आक्रमण. बॉल ऑन साइडला, बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 6. धीरज, अजूनही मॅच संपलेली नाहीये. मी अजूनही आहे हे सांगतोय. षटकार. फटका असा धुवादार, फटका असा धुवादार, जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. तुफानी षटकार. परत बॉलर तयार झाला. यावेळेस हा चेंडू हवेत होता काही काळ, धाव मिळणार नाही आणि ही मॅच संपलीये. हा सामना जिंकलाय 12 धावेंनी. निलांजन शिंगणापूर या संघाने खूप खूप अभिनंदन. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. 20 मिनिटांचा ब्रेक आहे आणि त्यानंतर परत एकदा आपण भेटणार आहोत. विनर अशी मॅच यानंतर राहणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय 14 बॉल 30 रन ज्यानं फलंदाजी करत असताना बनवल्या.